सिनेमाचा पडदा जेव्हा रंगतदार दिसतो तेव्हा त्यामागे एका कला दिग्दर्शकाची दृष्टी आणि मेहनत असते. कथेला साजेसे वातावरण निर्माण करून प्रेक्षकांना त्या विश्वात नेऊन सोडण्याचे कसब ज्यांच्याकडे होते असे नामवंत कला दिग्दर्शक नितीन बोरकर आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाची बातमी म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीसाठी एक ब्लॅकआउट ठरली आहे. रंग, रेषा आणि चौकटींच्या पलीकडे जाऊन चित्रपटाला जिवंतपणा देणारा एक निस्सीम कलाकार काळाच्या पडद्याआड दिला आहे. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपण त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर प्रकाश टाकून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. नितीन बोरकर यांचे सिनेसृष्टीतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांमध्येही आपल्या कलेची छाप सोडली होती. त्यांच्या नावावर 40हून अधिक चित्रपटांची नोंद आहे. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील काही प्रमुख टप्पे म्हणजे सलमान खानची मुख्य भूमिका असलेला गाजलेला हिंदी चित्रपट बॉडीगार्ड. याशिवाय द माइटी हार्ट सारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पातही त्यांनी आपले कौशल्य दाखवले होते. मराठी सिनेसृष्टीत त्यांनी मी वसंतराव, दगडाबाईची चाळ आणि काय हवं आणि कदाचित यांसारख्या वैविध्यपूर्ण चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केले. मी वसंतराव सारख्या चित्रपटातील काळ जिवंत उभं करण्याचं आव्हान त्यांनी पेललं होतं, ज्याचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांच्या कामात एक प्रकारची अचूकता आणि सौंदर्याचा शोध नेहमीच दिसून यायचा. नितीन बोरकर हे केवळ एक उत्तम तंत्रज्ञ नव्हते, तर ते एक अत्यंत साध्या आणि मनमिळावू स्वभावाचे व्यक्ती होते. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि सहकार्याशी असलेले आपुलकीचे संबंध यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत अनेक माणसे जोडली होती. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. काही काळापूर्वी त्यांच्या उपचारासाठी सिनेसृष्टीतील सहकाऱ्यांनी आर्थिक मदतीचे आव्हानही केले होते, ज्यातून त्यांच्याबद्दल असलेल्या आदराची प्रचिती झाली. नितीन बोरकर यांचा मृत्यू अत्यंत चटका लावून जाणारा ठरला. त्यांना 1 नोव्हेंबर रोजी ब्रेन स्ट्रोकचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून ते मृत्यूशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना मुंबईतील नेरूळ येथील DY पाटील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. गेल्या 2.5 महिन्यांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर रविवार 18 जानेवारी 2026 रोजी दुपारी उपचारादरम्यान त्यांची ही प्राणज्योत मालवली. वयाच्या अत्यंत सर्जनशील टप्प्यावर असताना निसर्गाने त्यांच्यावर ही झडप घातली. नितीन बोरकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीने एक असा पडद्यामागचा कलाकार गमावला आहे, जो दिग्दर्शकाच्या स्वप्नांना वास्तवात उतरवत असे. कला दिग्दर्शन ही केवळ सजावट नसून ती कथेची गरज असते, हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले. जरी आज ते शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेले भव्य सेट, त्यांनी सजवलेले चित्रपटांचे प्रसंग आणि त्यांनी दिलेले योगदान कलाप्रेमींच्या स्मरणात सदैव राहील. नितीन बोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.